आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असं आश्वासन विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दिलेलं होतं. पण ह्या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय. कर्जमाफी करू असं म्हटलोच नाही असं वक्तव्य सत्ताधारी करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे आणि शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारी महात्मा फुले यांची जयंती तसंच संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रहार संघटनेनं सरकारविरोधात यल्गार पुकारलाय आणि शहरामध्ये मध्यरात्री धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या घराबाहेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं टेंभा आंदोलन करण्यात आलं. आता काय सांगाल नेमकं का आपण आंदोलन करत आहात आणि काय आपली प्रमुख मागणी आहे? प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आज हे आंदोलन रात्री 12 वाजता महात्मा फुले जयंती यांच्या जयंतीचं औचित्य साधून करतोय. कारण हे लोकप्रतिनिधी ज्या वेळेला निवडणुकीला उभे होते त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. पण ते निवडून आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ही घोषणा केलीच नाही. तर त्यांनी केलेल्या घोषणेची त्यांना आठवण करून देण्यासाठी रात्री 12 वाजेला आम्ही त्यांच्या घरावर हा मशाल मोर्चा आणलाय की जेणेकरून ह्या उजेडामध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधानातनं यांना अधिकार दिल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड आणि शेतकऱ्यांसाठी जे काम केलं त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज इथे आलोय आणि ह्या मशालीद्वारे त्यांना आम्ही संदेश देतोय की जसं आम्ही उजेड तुमच्या दारापुढे आणला तसाच तुम्ही शेतकऱ्यांसाठीचा उजेड हा विधानसभेत मांडा की जेणेकरून शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल. आणि हा भगवा याच्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सगळ्या मावळ्यांना एकत्र घेतलं आणि हा भगवा म्हणजे विजयाचं प्रतीक ते आम्ही सोबत घेऊन आलेलो आहे. आमच्या अंदाने ते 6,000 पर्यंत व्हावं, शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं आणि शेतकऱ्यांना पेरणीपासून तर कापणीपर्यंत सर्व मदत शासनाने करावी.